नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन कसे करायचे. तर आपण सर्वप्रथम गुगल क्रोमवरती जाऊन मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ह्या योजनेवरती आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये क्लिक केल्यानंतर एक असा इंटरफेस आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपल्याला वरच्या लाईनमध्ये बेनिफिशरी सर्व्हिसेस यावरती क्लिक करून त्यानंतर ॲप्लिकेशन करंट स्टेटस त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस आपल्यासमोर दिसून येईल. त्यानंतर तिथे आपला जो काही बेनिफिशरी आय डी असेल, फॉर्म भरताना आपल्याला जो बेनिफिशरी आय डी आलेला असेल तो त्या ठिकाणी आपल्याला टाकून सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून एक असा नवीन इंटरफेस आपल्यासमोर दिसेल. त्यामध्ये आपल्याला दिसेल बेनिफिशरी आय डी जो की अर्ज करताना आपल्याला बेनिफिशरी आय डी तो असेल. त्यानंतर आपला जिल्हा असेल, तालुका असेल, त्यानंतर आपलं गाव असेल, त्यानंतर सब डिव्हिजन असेल आणि तुमचं जे काही नाव असेल ते नाव त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही अर्ज केलेली दिनांक असेल. ठीक आहे. त्यानंतर करंट स्टेटस जो की आपला जर फॉर्म ॲप्रूव्ह झालेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला A1 फॉर्म ॲप्रूव्ह असेल आणि जर ॲप्रूव्ह झालेला नसेल, वेंडर सिलेक्शन ऑप्शन आलेलं नसेल तर त्या ठिकाणी A1 फॉर्म ॲप्रूव्ह झालेला नसेल. ठीक आहे. तर त्या ठिकाणी बेनिफिशरी कॅटेगरी जे काय असेल किंवा पंप कॅपॅसिटी असेल. आता त्या सर्च वेंडरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑल इम्पॅनल्ड वेंडर्स कोटा एक्झिस्टेड असं दिसून येईल. आता याचं कारण काय असू शकतं की या ठिकाणी आपल्याला कंपनीचा कोटा आलेला नाहीये. कंपनीचा कोटा आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कंपन्या दिसून जातील आणि कंपन्या दिसल्यानंतर आपल्याला तिथे वेंडर सिलेक्शन आपण OTP टाकून करू शकतो. ठीक आहे मित्रांनो. आणि